दरम्यान इगतपुरीमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। या पावसाचा मोठा फटका शेतीला बसलेला असून अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात। दरम्यान आज इगतपुरी, नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवरती रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलेले आहे। संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासन सतर्क असून परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। सध्या मी इगतपुरीमध्ये आहे आणि या इगतपुरीमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाला आहे। सध्या आपण बघू शकतो माझ्या समोर जे आहे ते संपूर्णपणे शेती आहे आणि ही शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। आज इगतपुरी असेल, नाशिक शहर असेल, त्याचसोबत त्र्यंबकेश्वर असेल, या तिन्ही ठिकाणांना रेड अलर्ट दिला आहे आणि या ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा देखील अंदाज लावण्यात आला आहे। सध्या मुसळधार पाऊस या परिसरामध्ये पडताना पाहायला मिळतोय, तर याचाच फटका आता शेतीला देखील पडलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावरती शेती या परिसरामध्ये पाण्याखाली गेली आहे। त्याचसोबत आपण बघू शकतो नागरिकांना देखील विनंती केली आहे की कोणीही घराबाहेर पडू नका, काही काम असेल तरच पडा, कारण की कुठेतरी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्याचसोबत नागरिकांच्या जीवाशी धोका होण्याची परिस्थिती या पावसामुळे उद्भवू शकते असं देखील सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।